जेव्हा मी कोल्हापुरातून यायचं ठरवलं मुंबईमध्ये या फील्डमध्ये काम करायला, तेव्हा मी कोणालाच ओळखत नव्हतो ना मला कोणी ओळखत होतं. तर तिथून जे ऑल इज वेल म्हणायचा प्रवास सुरू झालाय तो अजूनही सुरू आहे. जेव्हा बघतो की दोन वेळच्या जेवणासाठी खूप स्ट्रगल चालू असतो अनेक लोकांचा, तर त्यांच्या बाबा पदरात 2 वेळेचं अन्न पडावं म्हणजे त्यांचं पण ऑल इज वेल होईल, जे त्यांचं ऑल इज नॉट वेल चाललंय. मुंबईच्या बाहेरून आलेल्या माणसांसाठी हा स्ट्रगल असतोच की मुंबईत आल्यानंतर राहायला घर, 2 वेळेचं जेवण आणि कामं मिळवण्याची धडपड. म्हणजे तेव्हा कोणाची काही ओळख नसायची. मग ओपन ऑडिशन्स तिकडे आपल्या आरामनगर, वर्सोवा बिरसोवा भागात व्हायच्या. मग पैसे पण नसायचे. मग कुठून तरी चालत आणि ट्रेनने करून एकतर घामाचे सगळे पॅच लागलेले टी शर्ट असे घालून विस्कटलेल्या अवतारात ऑडिशन्सना गेल्यानंतर एक मोठ्या क्यूमध्ये उभं राहिल्यानंतर त्या बाहेरचा जो माणूस असतो बसलेला, त्याने असं बघून नॉट फिट, जाओ पडा नाही घ्या, क्या रिक्वायरमेंट आहे, जाओ. नमस्कार, मी मेधावी घोडके. मटा मनोरंजनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. ऑल इज वेल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मस्त ट्रेलर लॉन्च झालेला आहे, सुंदर 2 गाणी पण आलेली आहेत आणि याच निमित्ताने माझ्यासोबत रोहित अधिकर आहे. सगळ्यात आधी कसं आहे? मस्त, जगास बिंदास. दिवसाची सुरुवात कशी झाली आहे? ट्रेलर लॉन्चला आलेले आहात, सो किती एक्सायटेड आहे? दिवसाची सुरुवात पावसाने झाली, ट्रॅफिकने झाली, पण आल्यानंतर ट्रेलर बघितल्यावर सगळे ऑल इज वेल म्हणाले. छान झाली सुरुवात. ऑल इज वेल हा शब्द तुझ्यासाठी काय? ऑल इज वेल हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण ऑल इज वेल म्हणतच मला वाटते माझी जर्नी सुरू झाली कोल्हापूरपासून मुंबईत. तर ऑल इज वेल माणसाने रोज म्हटलं तरी त्याच्या आयुष्यात गोष्टी या वेल घडत राहतात. तर ऑल इज वेल खूप मोठा आणि महत्त्वाचा शब्द आहे. महत्त्वाचा शब्द आहे, पण त्यातला एखादा कोणती अशी खास गोष्ट आहे ज्यावेळेस तू ऑल इज वेल बोलतच राहिला, असं काय आहे का? मला वाटतं रोजच म्हणावं हे माणसानं. आणि नाही, खरंच आहे, कारण जेव्हा मी कोल्हापुरातून यायचं ठरवलं मुंबईमध्ये या फील्डमध्ये काम करायला, तेव्हा मी कोणालाच ओळखत नव्हतो ना मला कोणी ओळखत होतं. तर तिथून जे ऑल इज वेल म्हणायचा प्रवास सुरू झालाय तो अजूनही सुरू आहे. सो या चित्रपटाची विचारणा जेव्हा झाली तेव्हा तो किस्सा नेमका काय होता? कसं विचारणा झालं, फोनवर किंवा प्रत्यक्षात भेटून लगेच होकार दिला का? त्याचं कारण काय होतं हे सगळंच मला जाणून घ्यायला आवडेल. मला प्रियदर्शन जाधव दादाचा फोन आला, कारण जस्ट अगोदर आम्ही काटा कीर नावाची फिल्म कंप्लीट केली होती एकत्र. म्हणजे ती त्याने डिरेक्ट केली आणि मी काम केलंय. त्यानंतर या फिल्मचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा मला दर्शन दादाचा फोन आला की अशी एक फिल्म मी करतोय, मी लिहितोय आणि मी काम करतोय, तर तुझं नाव मी सुचवलंय, तू बोलून घे प्रोडक्शनशी. आणि अमर अकबर अँथनी या 3 मुलांची गोष्ट आहे ज्यामध्ये मी अकबर करतोय. तर आपण वर्कआउट करूयात, अमर किंवा अँथनीपैकी मी तुला काय ते सांगतो, असं तो म्हणाला होता. तर मग झालं, फायनल झालं बोलणं की शूट सुरू होतंय आता. आणि जेव्हा पुण्याला आम्ही शूट करायला गेलो तर आदल्या दिवशी रात्री आपले योगेश जाधव सर, दिग्दर्शक, मला रूममध्ये भेटायला आले. म्हणजे की सर, स्क्रिप्ट आणि आपण फिल्म सुरू करतोय उद्यापासून. म्हटलं हो, पण मी अमर करतोय का अँथनी करतोय? असं तुम्हाला सांगितलं नाही का, तर तुम्ही अँथनी आहात. तर मी काय करतोय हे मला आदल्या दिवशी समजलं. पण काय, प्रियदर्शन जाधव आणि अभिनयला आधीपासून मी ओळखत असल्यामुळे, किंवा आम्ही तिघही एकमेकांना आधीपासून ओळखत असल्यामुळे असे काही एक्स्ट्रा एफर्ट्स काही लावावे लागले नाहीत की केमिस्ट्री काहीतरी बिल्टअप होण्यासाठी. त्यामुळे ते घडून गेलं त्या फिल्मच्या फ्लोमध्ये. आताच नाव घेतलं तू, अमर अकबर अँथनी. ही जी काही त्रिकुटा आहे, त्यांची जी काही चित्रपटामध्ये स्ट्रगल दाखवला आहे, खळबळ दाखवली आहे, तर तसं तुझ्या लाईफमध्ये कोणता स्ट्रगल होता का फार मोठा की जो सांगण्यासारखा आहे प्रेक्षकांना? अरे बापरे, खूप आहे. तसं बघायला गेलं तर म्हणजे मुंबईच्या बाहेरून आलेल्या माणसांसाठी हा स्ट्रगल असतोच की मुंबईत आल्यानंतर राहायला घर, 2 वेळेचं जेवण आणि कामं मिळवण्याची धडपड. तर हे स्ट्रगल कुणालाही चुकले नाही आहेत. तर हे सगळे स्ट्रगल आहेत. म्हणजे मी तर म्हणेन की स्वतःला डेव्हलप करायचा आणि स्वतःला ग्रो करायचा हा स्ट्रगल तुम्ही जर कायम ठेवला तर तुम्ही ग्रो होऊ शकता. म्हणजे आता मी काय इथे येऊन वडापावच खाल्ला किंवा चहा आणि बिस्किट खाऊन दिवस काढला हे सांगण्यात मला वाटते काही अर्थ नाही, कारण ते सगळ्यांनीच केले. तो स्ट्रगल कुणालाही चुकलेला नाही. पण स्वतःला ग्रो करायचा तो स्ट्रगल आहे तो खूप महत्त्वाचा वाटतो मला. तो स्ट्रगल आणि कायम सुरू असावा असं वाटतं. बाकी स्ट्रगल होतच असतात आयुष्यात त्याला. पण तरी मागे जर पाहिलं, मागचे दिवस पाहिले तर कोणता असं हार्ट टच आहे? असे खूप आहेत. म्हणजे तेव्हा कोणाची काही ओळख नसायची. मग ओपन ऑडिशन्स तिकडे आपल्या आरामनगर, वर्सोवा बिरसोवा भागात व्हायच्या. मग पैसे पण नसायचे. मग कुठून तरी चालत आणि ट्रेनने करून एकतर घामाचे सगळे पॅच लागलेले टी शर्ट असे घालून विस्कटलेल्या अवतारात ऑडिशन्सना गेल्यानंतर एक मोठ्या क्यूमध्ये उभं राहिल्यानंतर त्या
बाहेरचा जो माणूस असतो बसलेला त्याने असं बघून नॉट फिट जाओ पडा नाही घ्या काय रिक्वायरमेंट आहे जाओ असं मग ते थोडं फार हर्ट होतच असतं ना. तर ते असे प्रसंग खूप आहेत काय. चित्रपटात देखील तिघं मित्र एकत्र येतात, मग प्रत्येकाचा स्ट्रगल आहे. तसं त्यावेळेस तुझ्यासोबत कोण मित्र होता बरं, सांगू शकतो? नाही खरं तर कोणीच नाही, कारण मी मुंबईत आलो तेव्हा मी कोणालाच ओळखत नव्हतो ना मला कोणी ओळखत होतं. माझी फक्त नाट्य दिग्दर्शक विजय केंकरेन बरोबर ओळख होती आणि त्यांची पण अशी ओळख होती की मी कोल्हापुरात थिएटर करणारा मुलगा आहे, त्यामुळे मी विजय केंकरे सरांबरोबर असायचो. म्हणजे त्यांना मी मित्र नाही म्हणणार, एक आधार होता विजय केंकरेंचा. ते मला त्यांच्या नाटकाच्या रिहर्सल्सना घेऊन जायचे, मग खाऊ पिऊ घालायचे, कारण ही खूप मोठी गोष्ट असते की वेळेला खायला मिळणं. आणि कारण तो जेवणाचा स्ट्रगल असायचा ना रोज, तर विजय सरांनी तसं खूप सांभाळून घेतले. पहिलं व्यावसायिक नाटक त्यांच्यामुळे मिळालं आणि मग नंतर अनेक माणसं जोडली गेली, ज्यामध्ये मी प्रकर्षाने नावं 2 माणसांची घेईन. एक जितेंद्र जोशी आणि निखिल महाजन हे मित्र माझ्या आयुष्यात खूप राईट पॉईंटला आले असं मी म्हणेन, ज्यांची नेहमीच मला मदत होते आत्तापर्यंत. या चित्रपटात सयाजी शिंदे सारखे दिग्गज कलाकार आहेत, वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलं आहे, मोठं नाव आहे त्यांचं. तर त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव, त्याचबरोबर काय होतं ना, आपण ज्या माणसासोबत काम करतो एखादी गोष्ट आपण नक्कीच घेतो किंवा शिकवून जातो, तर तसं काही सांगतो? अरे सयाजी शिंदे म्हणजे सर म्हणजे काय बॉस आहे. त्यांच्याबरोबर एका सीनमध्ये उभा राहायचा जरी चान्स मिळाला तरी खूप मोठी गोष्ट असते ॲक्टरसाठी. आणि ते त्याचं बर्डन कधीच समोरच्याला जाणवू देत नाहीत, कारण ते ज्या आत्ता लेवलला ते आहेत आणि ते काम करतात, तर ते बर्डन कधीच जाणवू देत नाहीत. ते खूप छान पद्धतीने सामावून घेतात सगळ्यांना. त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे या अगोदर मी आणि सयाजी शिंदे सर अंतिम नावाच्या एका सिनेमात एकत्र होतो. त्या सेटवर आमच्या खूप गप्पा व्हायच्या. तर त्यावेळेला मी त्यांना तुम्ही कॅरेक्टरला कसं ॲप्रोच होता जेव्हा तुमच्या कॅरेक्टर समोर येतो तेव्हा कसा अभ्यास करता वगैरे या बाबतीत मी विचारलं होतं. तर त्यांची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग वाटली मला. ते म्हटले मी माणसं ऑब्झर्व करायचो आणि घरी जाऊन काय आज किती जणांना ऑब्झर्व केलं ते मी लिहून काढायचो माणसं, की याची ही क्वालिटी, हा असा होता, हा तो तसा होता, अशी स्वभाव वैशिष्ट्य मला जेवढी दिसली तेवढी मी लिहून काढायचो. अशी मी अनेक माणसं लिहून काढली आहेत आणि जेव्हा कुठली फिल्म येते आणि त्यातलं कॅरेक्टर आपल्या पदरात पडतं तेव्हा मग म्हणाले मी ती वही चाळायचो आणि मग मला रिअलाइज व्हायचं की अच्छा या माणसाचा हा गुण या कॅरेक्टरला इथे फिट बसतो, याचं हे असं ते अप्लाय करणं ही किती मोठी अभ्यासपूर्ण कसं असावं नटाने याची खूप मोठी गोष्ट, खूप मोठं उदाहरण आहे. ते सयाजी सरांकडून शिकलो मी. या चित्रपटाची खास गोष्ट काय सांगशील? त्याचबरोबर प्रत्येक काम करताना ना आपण एक खास आठवण घेऊन जातो, अविस्मरणीय क्षण घेऊन जातो, कधी चांगले असते कधी वाईट. तर दोन्ही बाजू जर सांगायच्या असतील तर त्या कोणत्या? वाईट खरं तर काहीच नाही. म्हणजे मजा मस्ती आणि धमालच केली आम्ही सेटवरती. चांगली गोष्ट म्हणजे एक प्युअर कॉमेडी कौटुंबिक विनोदी चित्रपट हे खूप कमी येतात आणि हा बऱ्याच वर्षानंतर एक कौटुंबिक विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, ज्यामध्ये 2 तास निखळ मनोरंजन असणार आहे. याच्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि काय सोबतीला घेऊन जाईन तर या सगळ्यांबरोबर काम केलेल्या आठवणी आणि जे काही शिकलोय प्रत्येकाकडून काही ना काहीतरी, जे पदरात पाडून घेतले तेच इथून पुढे घेऊन जाईन मी या फिल्म नंतर. कमाल. एक शेवटचा प्रश्न, चित्रपटाचं नाव ऑल इज वेल आहे, पण मला विरुद्ध विचारायचं आहे, ऑल इज नॉट वेल असं जर आलं समोर तर काय पटकन सांगावं? अरे बाप रे, तर खूप गोष्टी आहेत ऑल इज नॉट वेल, जे मला असं वाटतं की जेव्हा बघतो की दोन वेळच्या जेवणासाठी खूप स्ट्रगल चालू असतो अनेक लोकांचा, तर त्यांच्या बाबा पदरात 2 वेळेचं अन्न पडावं म्हणजे त्यांचं पण ऑल इज वेल होईल, जे त्यांचं ऑल इज नॉट वेल चाललंय. तर ऑल इज नॉट वेल खूप गोष्टी येतात त्या बोलण्यात, इथे काहीच अर्थ नाही. ऑल इज वेल म्हणत आपण पुढे गेलो तर ऑल इज नॉट वेल सुद्धा ऑल इज वेल होऊन जातं. म्हणजे पॉझिटिव्ह उत्तर असं छान दिलेलं आहे. सो या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. खूप मज्जा आली आणि खूप पुढे जा असं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. झालंय की नाही काय गोंधळ आहे, काय टाइमपास बोलायला नको. सर
आता आपण बोलल्यामुळे कदाचित लवकरच होईल अशी अपेक्षा करते, कारण आपण विचारलंय त्यामुळे ते होईलच. पण जसं की आता सरांनी उल्लेख केला होता, दिग्दर्शक सरांनी, की या सिनेमातील काही खास टेक आहेत जे आहेत यांच्याकडे. सो असा एखादा किस्सा जो तुमच्या कायम स्मरणात राहणार आहे सिनेमा शूट करतानाचा? काय मूळ प्रस्तावनाच जास्त मोठी होती, पुस्तक कधी वाचायचं असं बाकी होतं ना, तसं झालं नाही. या सिनेमाची आवडलेली गोष्ट म्हणजे कॅरेक्टर जे माझ्याकडे आलं आणि सगळी मुलांबरोबर काम करताना मला कसं वाटलं की इंटरेस्टिंग, म्हणजे फार इंटरेस्टिंग काम करतं. तर अतिशय प्रेमाने मी त्यांना धमकी देतो, प्रेमाने मारतो, प्रेमाने करतो. तर एक वेगळ्या म्हणजे हा एक एक्सपिरियन्स खूप चांगला होता. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष बघाल आणि खरंच आतापर्यंत न केलेलं कॅरेक्टर आझाद करायला मिळालं त्याबद्दल योगेश आणि सगळ्या टीमचं, म्हणजे संजयनं मला हे सांगितलं, प्रियदर्शननं खरंच आम्ही पहिल्यांदा भेटल्यानंतर त्याच्यावर खूप काम केलं आणि मग ते काम त्याच्यात दिसलं की अरे वा, की वेगळं आमच्या पहिल्या भेटीनंतर. आणि त्यामुळे आम्ही खूप मजा केली. हे नेहमीच बोलतो, आता तुम्ही पण मजा कराल असं अपेक्षित आहे. आपल्याला अभिनय करताना इथे दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच सायली फाटक. जोरदार टाळ्यांनी सगळ्याच कलाकारांचं आपण इथे स्वागत करूयात. अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, अभिजित चव्हाण जे आता आजच्या कार्यक्रमाला येऊ शकलेले नाहीयेत, आपण या सिनेमातून पाहणार आहोत. नक्षत्र मेढेकर, अजय जाधवजी, अमायरा गोस्वामी, या सगळ्या कलाकारांना आपण पाहणार आहोत या सिनेमातून. आणि आप्पा म्हणजेच सयाजी शिंदे यांना पुन्हा एकदा मी फक्त स्टेजवर येण्याची विनंती करते. आपण गप्पा खूप केलेल्या आहेत मगाशी, पण आता हे सगळे कलाकार या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 27 जून पासून हे धुमाकूळ घालणार आहेत असं आपण नक्कीच म्हणूयात. सुरुवात करते अभिनय आपल्यापासून. सो हा सगळा प्रवास आणि रस्त्यावर येणं आणि पुन्हा घर मिळणं, काय सांगशील याबद्दल? मुळात या सिनेमाशी असोसिएट कसा झाला असतो? 2022 मध्ये म्हणजे प्रियदर्शन दादा रायटर ॲज अ रायटर ऑनबोर्ड यायच्या आधीच या सिनेमाबद्दल बोलणं झालं होतं. पण आय थिंक ते परत ड्रॉइंग बोर्डवर गेले, त्यांनी परत नव्याने फिल्मची स्क्रिप्ट क्राफ्ट केली आणि त्यानंतर मग आय थिंक ऑगस्ट 2023ला मी या सिनेमाचं शूटिंग सुरू केलं आणि पहिल्यांदाच मी असं आउट अँड आउट कॉमेडी आणि त्यात हे दोघं माझ्यासोबत आणि एक मोठी सपोर्टिंग कास्ट. सो थोडासा मी घाबरलो होतो, पण एक शिकण्याची संधी पण होती माझ्यासाठी, कारण या दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे रोहितला प्रियदर्शन दादाच्या ह्युमरचा अंदाज आहे, मला तो अजिबातच नव्हता. इकडे जे तुम्हाला इलिगल किगल वगैरे ते सगळं त्यावेळेला अजिबात मला माहिती नसायचं की येणार आहे समोर. तो सांगायचा हसू नकोस फक्त. म्हटलं हे पॉसिबल नाही आहे माझ्याकडनं, कारण त्याचे जे वरती ते एक असायचे वन लाईनर्स ते ब्रिलियंट असायचे. पण आम्हाला खूप मजा आली करताना. आय होप तुम्हाला तितकीच येईल. नक्कीच. यानंतर सायली, आपल्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? कारण वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ऍक्च्युली माझ्यासाठी हे सगळं खूप सडनली घडलं. एक दिवस मला संजय सरांचा मेसेज आला की अशी एक फिल्मचं शूटिंग होणार आहे पुण्यात आणि दर्शननी तुझं नाव सुचवलंय, तर तू इंटरेस्टेड आहे का? तर मी म्हटलं अरे दर्शननी आपलं नाव सुचवलंय, बापरे. त्यावरच मी त्यांना म्हटलं हो. मला तेव्हा स्टोरी पण माहिती नव्हती, मला काहीच माहिती नव्हतं काय. आणि मग मी यांच्या पहिल्या दिवशी शूटच्या मी गेले होते सेटवर आणि मला त्या दिवशी दर्शननी थोडक्यात पटकन गोष्ट सांगितली आणि मग झालंच शूटिंग सुरू. तर मजा होती एकंदरीत, कारण मला असं होत होतं की काय करतायत हे तिघ जण. कारण मी जे काही बघितलं त्यात हेच होत होतं की हा मला अंदाज आहे या व्यक्तीचा, त्यामुळे तो काहीतरी बोलतो आणि मग लोकांना कळत नाही काय करायचं ते. तर ती धमाल होत होती आणि या दोघीही मला भेटल्या आणि आमची छान मैत्री झाली. सो ऑल इन ऑल इट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. रोहित, आपल्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? आय एम सॉरी, म्हणजे प्रियदर्शन जाधव मी नुकतीच एक फिल्म कम्प्लीट केली होती कीर काटाकीर नावाची आणि त्यानंतर या फिल्मचं काम सुरू झालं होतं. तर दर्शन दादानेच माझं नाव सुचवलं होतं इकडे योगेश सरांना. तर हां, म्हणजे मी ऑनबोर्ड आलो. आम्ही सगळे अभिनयला मी आधीपासून ओळखत होतो, पण आम्ही काम पहिल्यांदा करतोय. अजय दादाला मी आधीपासून ओळखत होतो, पण काम पहिल्यांदा करतोय. आणि सयाजी सर तर म्हणजे एका सीन मध्ये उभं राहायचं तरी आमच्यासारख्या लोकांना चान्स मिळाला तरी खूप आहे. मजा आली. थँक्यू सो मच. यानंतर अमायरा आणि नक्षत्रा, तुमच्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? माझी तरी पहिलीच मूवी आहे आणि मला
वाटलं नव्हतं की मी ही मूवी करेल, बिकॉज मी थिएटरसाठी गेलेले आणि ह्या मूवीची ऑडिशन चालू होती, तर मी देऊन टाकली आणि आय गॉट सिलेक्टेड. सो मला खूपच छान वाटतं, बिकॉज मी या सगळ्यांना थिएटरमध्ये, मूवीजमध्ये, टी व्हीमध्ये बघितलं आहे. मला खूपच छान वाटतं की मी आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मी यांच्यासोबत काम केलं आणि खूपच चांगली टीम आहे, खूप चांगली लोक आहेत, खूप हसवलं मला पूर्ण शूटमध्ये. थँक्यू. आणि डेफिनेटली तुझा हा अचानक आणि लकीली सुरू झालेला हा प्रवास असाच सुरू राहू दे, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नक्षत्रा, माझं जे कॅरेक्टर आहे नक्षत्राचं, ते एका रिपोर्टरचं कॅरेक्टर आहे, जे तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसलंच असेल. आय थिंक इट वॉज अ टास्क, कारण का बिंग अ रिपोर्टर तुम्हाला खूप ऑन पॉईंट राहावं लागतं. पटापट बातम्या येत असतात, त्या ऑडियन्सपर्यंत तुम्हाला व्यवस्थित पोचवायच्या असतात. नक्षत्रा पण अशीच हौशी होती की तिला ना सगळ्या बातम्या पटापट तिला न्यूज बनवायची आहे, पटकन तिला सगळ्यांच्या आधी ती पोचवायची आहे. आणि हेच करत असताना तिच्याकडनं एक भूल घातला जातो, सो आपण ट्रेलरमध्ये पण बघितलं. आणि नंतर ती येऊन कन्फेसही करते की माझी चूक झाली आहे. आणि त्याच्यानंतर तो सगळा जो काही प्रवास घडतो आणि मग अमर, अकबर, अँथनी नक्षत्राच्या घरी म्हणजे काकांच्या घरी येतात. सो त्याच्यामध्ये पण होणारी जी गंमत आहे ती तुम्हाला 27 जूनला दिसणारच आहे थिएटर्समध्ये. पण आय थिंक माझी जर्नी खूप हिलेरियस होती, कारण का आउट अँड आउट कॉमेडी फिल्म करताना जे काही आमचे सेटवर किस्से होत होते आणि जी काही जर्नी होती ती खूप फॅन्टास्टिक होती. नक्कीच. आणि आता तू जसं सांगितलंस की तू या सिनेमात रिपोर्टर आहे आणि आपले सगळे रिपोर्टर फ्रेंड्स इथे आहेत सगळं, तर तू घातलेला घोड नेमका कसा सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे ते त्यांना करेक्ट माहिती आहे. सो आज इथे उपस्थित असलेलं सगळे माध्यम आणि माध्यमांचे प्रतिनिधी हे काम खूप छान करतील. सगळ्यांच्या वतीने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि एक लास्ट मला वाटतं दर्शन किंवा सैरी सर की 27 जूनला ऑल इज वेल हा सिनेमा चित्रपटगृहात येऊन पाहावा ही एक रिक्वेस्ट. हा, म्हणजे आता काय ट्रेलर आउट झालेलं आहे. मला असं वाटतं की आता सांगण्याची वेळ येऊ नये, माहिती असलं पाहिजे लोकांना, नाहीतर मग आपणच कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं. पण तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून 27 जूनला आमचा ऑल इज वेल नावाचा सिनेमा येतोय. कृपया चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा आणि आम्हाला त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि या सगळ्यांना विनंती करते की एक फोटो ऑपसाठी फक्त आपण इथे थांबावं.